नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण एक बांधकामगार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता प्रत्येक बांधकामगारांना मिळणार आहे 5,000 रुपये सोबत मोफत भांडे संच आणि बिनव्याजी कर्ज. आता मित्रांनो, ही काही अपडेट आलेलं आहे. या अपडेट विषयी काही डिटेलमध्ये माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनल मराठी माहितीवाला येथे जाऊन तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि Instagram पेजला पण तुम्हाला फॉलो करून घ्यायचं आहे. इथून पुढे ज्या काही अपडेट येतील त्या सर्वप्रथम तुम्हाला बघायला भेटत जाते. तर इथं मित्रांनो बघू शकतात बांधकामगार योजना ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता रुपये 5,000 रुपयाची आर्थिक जी मदत आहे ही बांधकामगारांना देण्यात येत असते. आता ही नोंदणीकृत जे बांधकामगार आहेत त्यांनाच एक रकमी थेट बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे दिले जातात. आता याच्यासाठी पात्रता काय आहे? तर पात्रता महाराष्ट्र बांधकामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी आवश्यक आहे करणे आणि यांचं जे मागील 1 वर्षाचं नूतनीकरण आहे असावं. म्हणजेच मित्रांनो तुमचं जे बांधकामगाराचं कार्ड असतं ते रिन्यू झालेलं पाहिजे आणि वयाची अट 18 ते 60 वर्षे राहणार आहे. त्याच्यानंतर बँक खात्याला तुमचं आधार कार्ड हे लिंक असणं गरजेचं असतं. तेव्हाच तुम्हाला या योजनेचा व या 5,000 रुपयाचा लाभ मिळत असतो. आता भांडी संच कोणाकोणाला मिळतात? आता कामगार जे कुटुंब आहे त्यांच्या घरातल्यांना ही भांडी संच स्टीलमध्ये दिला जातो. त्या भांड्यामध्ये काय काय समावेश आहे? तर ताट आहे, वाट्या आहे, डबे आहे, ग्लास आहे, कुकर आहे, परत जे कढई असते, आणखी भरपूर काही असे यामध्ये भेटत असतात बांधकामगारांना. आता याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे? तर नोंदणीकृत बांधकामगार असावे आणि यापूर्वी तुम्हाला भांडे संच मिळालेला नसावा. आता हे जे अर्ज करण्याचे प्रोसेस आहे यावरती जे अर्ज कसे करायचे हे आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्ही तिथं जाऊन सर्च करून ते व्हिडिओ बघू शकतात. आता बिनव्याजी कर्ज योजना कशी आहे बांधकामगारांना? आता योजना काय आहे नेमकी? तर बांधकामगार जे आहेत त्यांना 20,000 ते 50,000 पर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जातं. आता कर्जाचा वापर तो कुठे करण्यात येतो किंवा कशासाठी करावा लागतो तुम्हाला? तर घरगुती गरजांसाठी, शिक्षणासाठी, उपचारासाठी, जर काही आजारी असेल तर त्याच्यासाठी, सोबत छोटा-मोठा व्यवसाय जर चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी याचा उपयोग करण्यात येत असतो. आता परतफेड कशी असते? तर तुम्हाला ही परतफेड महिन्याला हे हप्ते भरावे लागतात आणि यावरती कोणतेही कर्ज आकारले जात नाही. आता अर्ज प्रक्रिया कशी राहणार आहे? तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या नेट कॅफेमध्ये किंवा जे बांधकामगारांचे ऑफिस असते तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात किंवा घर बसल्या या वेबसाईटला व्हिजिट करून अर्ज करू शकतात. तुम्ही वर्कर लॉग इन वरती क्लिक करून तुम्हाला जी सर्व माहिती आहे बघायला भेटत असते आणि जे वरती काही आपण आवश्यक कागदपत्रे बघितले ते अपलोड करून बेसिक माहिती भरून जो अर्जाचा फॉर्म आहे तो सबमिट करून त्याची पावती तुम्हाला सेव्ह ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर दिला जातो. तिथून तुम्ही त्याच्यासाठी जो अर्ज आहे केलेला तो ट्रॅक करू शकतात. आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा लागतो? जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या सेतू कार्यालय किंवा CSC सेंटरमध्ये किंवा जे कामगार कार्यालय असतं तिथे जाऊन तो अर्ज भरावा लागतो. अर्जाचा नमुना तुम्हाला देत असतात. त्याच्यासाठी जे कागदपत्र खाली देण्यात आलेले आहे ते मी सांगणार आहे. ते तुम्हाला सबमिट करावे लागतात. जसं की ते बघू शकतात अत्यावश्यक काय कागदपत्र आहेत. तर बांधकामगाराचे कार्ड आहेत, आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, बँक पासबुक आहे, मोबाईल नंबर आहे आणि पासपोर्ट साईजचा फोटो. तर हे काही जे आहे डॉक्युमेंट जोडावे लागतात. आता महत्त्वाच्या सूचनामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांनाच हा लाभ मिळत असतो आणि सर्व हे डीबीटी मार्फतच लाभ दिले जातात. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याला हे आधार कार्ड लिंक असणं गरजेचं असतं. आता जिल्ह्यात काही अटी बदलू शकतात प्रत्येक जिल्ह्याच्या. ती माहिती तुम्हाला तिथल्या कार्यालयामध्ये भेटेल. सर्वात प्रथम तुम्हाला ती माहिती घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच अर्ज करायचे आहे. तर ही काही महत्त्वाची अपडेट होती सर्व बांधकामगारांसाठी. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.